अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जोरदार खलबतं सुरू आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। प्रवीण पोटेंच्या प्रचारार्थ आणि विजयाची रणनीती आखण्यासाठी आयोजित या हाय प्रोफाईल बैठकीला महायुतीचे सर्वच बडे नेते मैदानात उतरले आहेत। भाजपचे खासदार अनिल बोंडे, युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादीच्या सुरेखा ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून संतोष बद्रे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख नेते हे उपस्थित होते। ही जागा मोठ्या बहुमताने खेचून आणण्याचा फायनल गेम प्लॅन आखला गेला, त्यामुळे प्लॅन कितपत यशस्वी होतो पाहणं महत्त्वाचं आहे। कोणतीही शिफारस नाही। मी सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या, सगळ्यांना मी माझ्या परीने माझा परिचय दिला आणि सर्व सहानुमती तो निर्णय झाला। त्याच्यामुळे असं मी स्पेसिफिक कोणाचं नाव घेऊ शकत नाही। सर्वांनी मला त्याच्यात सहकार्य केलं आणि पक्षाने तो निर्णय घेतला। उमेदवारीची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रिया स्थानिक पातळीवरच ती होती। माझा त्यांच्याशी कुठल्याच पद्धतीचा भेट नाही, कुठलाच परिचय नाही, मी त्यांच्याशी साधं बोललेलोही नाही। मात्र त्याचा काही एवढा विशेष त्याचा संदर्भ घेण्याची आवश्यकता नाही। स्थानिक पातळीवरच्या आमच्या निरीक्षकांनी, सर्व नेत्यांनी, खासदारांनी, जिल्हा परिषद, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दोन्ही अध्यक्षांनी, माजी आमदारांनी, सगळ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो माझा आहे। त्यामुळे आणि माझा निर्णय नाही आणि माझा आहे असा भेद करण्यात अर्थ नाही। तो पक्षाचा निर्णय आहे आणि आमच्या सर्वांसाठी तो शिरसावंदी आहे।